आज मी तुम्हाला त्रिपुरी पौर्णिमा आणि चौल गावात वसलेलं हे रामेश्वर मंदिर त्याबद्दल काही माहिती सांगणार आहे। कार्तिक मासात येणारी ही त्रिपुरी पौर्णिमा कार्तिक पौर्णिमा आणि त्रिपुरी पौर्णिमा अशा दोन नावांनी संबोधली जाते। समुद्र मंथनानंतर भगवान महादेवांनी त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाचा वध केला आणि त्या दिवसाला त्रिपुरी पौर्णिमा म्हणून संबोधले जाऊ लागले। त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाचा महादेवांनी वध केल्यानंतर सर्व देवांनी काशीला जाऊन दीपोत्सव साजरा केला आणि तेव्हापासून त्रिपुरी पौर्णिमेला सर्व देवळांमध्ये दीपोत्सव साजरा केला जातो। आणि तसंच आपल्या चौल रेवदंडा गावामध्ये असणारं हे रामेश्वर मंदिर देवांनी दीपोत्सव साजरा केल्या कारणाने त्रिपुरी पौर्णिमेला देव दिवाळी असे संबोधले जाते। असं म्हटलं जातं की त्रिपुरी पौर्णिमेच्या दिवशी भगवान शंकरांनी भगवान विष्णूंची भेट घेऊन अखंड विश्वाचा कार्यभार भगवान श्री विष्णूंच्या हाती सोपवून ते स्वतः कैलास पर्वतावर मार्गस्थ झाले। अलिबाग पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारे हे रामेश्वर मंदिर चौल गावात सुमारे 365 मंदिरे आहेत। त्यापैकी रामेश्वर मंदिर हे एक ऐतिहासिक मंदिर आहे। मंदिराचे बांधकाम पुरातन व दगडी असून मंदिरावर कौलारू छप्पर आहे। मंदिराच्या प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यावर उजव्या बाजूला गणपती व श्री दत्तांचे लाल चिरांच्या दगडांनी बांधकाम केलेले मंदिर आहे। मंदिरासमोर 2 उंच अशा दीपमाळा आहेत व मध्यभागी तुळशीचे वृंदावन आहे। मंदिरासमोर एक मोठी पोकरण आहे। असे म्हटले जाते की चौल गावात पूर्वी 365 पोकरण होत्या। गणपती व श्री दत्तांच्या मंदिराशेजारी आशापुरा मातेचे मंदिर आहे। नवरात्रीमध्ये देवीची फुलांनी वाडी भरली जाते व नवरात्री उत्सव साजरा केला जातो। आशापुरा मातेच्या मंदिरातून बाहेर आल्यावर मंदिराच्या डाव्या बाजूला नवग्रहांचे स्थान आहे। मंदिरात प्रवेश करताना प्रथमच मंदिरासमोर आपल्याला श्री नंदी महाराजांची मूर्त लागते। मंदिरात प्रवेश करताना प्रथम नंदी महाराजांचे दर्शन घेतले जाते। मुख्य मंदिरात प्रवेश करताना समोरच तुळशी वृंदावन आहे। मुख्य मंदिरात प्रवेश केल्यानंतर समोरच चौकोनी गाभारा आहे। तर गाभाऱ्याच्या मध्यभागी रुंद व जमिनीपासून जरा उंच असलेले एक शाळुंक आहे। तिच्या मध्यभागी उंच लिंग नसून चौकोनी भाग आहे। त्या चौकोनी भागामध्ये स्वयंभू असे शिवलिंग आहे। गाभाऱ्यामध्ये पार्वती मातेची मूर्त नसल्याने तिथे स्त्रियांना प्रवेश दिला जात नाही। गाभाऱ्याच्या उजव्या बाजूला गणपतीची मूर्त आहे। तर गाभाऱ्याच्या डाव्या बाजूला भगवान श्री महाविष्णूंची मूर्त आहे। या मंदिरात एकूण 3 कुंडे आहेत, अग्निकुंड, वायुकुंड व पर्जन्यकुंड। त्यापैकी पर्जन्यकुंड हे महाविष्णूंच्या मूर्तीच्या समोर आहे। जेव्हा दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होते तेव्हा पर्जन्यकुंड उघडले जाते आणि पाऊस पडावा म्हणून देवाला धावा केला जातो। हे कुंड 1653, 1731, 1790, 1857, 1876, 1899 आणि 1941 साली उघडले गेले होते। ही रामेश्वरांची पालखी ही पालखी रामेश्वरांच्या पालखी सोहळ्यामध्ये पूर्ण फुलांनी सजवून संपूर्ण चौल गावात फिरवली जाते। मुख्य मंदिरातून बाहेर आल्यावर समोरच विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे। मध्यभागी विठ्ठल रुक्मिणीची मूर्त आहे तर दोन्ही बाजूला गणेशांची मूर्त आहे। या मंदिरात दर एकादशीला हरिपाठ असतो। विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या बाजूलाच एक धर्मशाळा आहे आणि धर्मशाळेच्या मागच्या बाजूला मारुती मंदिर आहे। मंदिराच्या मागच्या बाजूला एक विहीर आहे। विहिरीच्या बाजूने चालत गेले असता समोर एक वाडी आहे। त्या वाडीमध्ये एक स्मारक आहे। ते स्मारक मराठा आरमाराचे प्रमुख सरकेर कान्होजी आंग्रे यांचे आहे। असे म्हणतात की हे स्मारक एका रात्रीमध्ये सूर्योदयाच्या आधी बांधायचे होते, परंतु काही कारणास्तव ते शक्य झाले नाही। त्यामुळे या स्मारकाचे बांधकाम हे अर्धेच झाले आहे। स्मारकाच्या बाजूलाच काही समाधी आहेत। दीपपौर्णिमेच्या दिवशी या समाधींवर सुद्धा दीप प्रज्वलन केले जाते। त्रिपुरारी पौर्णिमा, महाशिवरात्री आणि श्रावणी सोमवारी ग्रामस्थांची छोटीशी यात्रा रामेश्वर मंदिरामध्ये भरते।
श्रावणातील पहिल्या सोमवारी मंदिरामध्ये अखंड हरिनाम सप्ताह असतो आणि श्रावणातील दुसऱ्या सोमवारी सप्ताहाची समाप्ती होऊन रामेश्वरांची पालखी पूर्ण चौल गावात फिरवली जाते. कोजागिरी पौर्णिमेपासून महिनाभर मंदिरात काकड आरती असते. मंदिराच्या समोरील पोखरणीत 15 ऑगस्टला पोहण्याच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. त्रिपुरारी पौर्णिमेला मंदिरात सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात व पूर्ण मंदिराला रोषणाई करून दीपोत्सव साजरा केला जातो. व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशा छान छान व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.